अधिक मासाचा महिना आता संपत आलेला आहे. अगदी 1 ते 2 दिवस आपल्याकडे शिल्लक राहिलेले आहे. त्या दिवसांमध्ये सुद्धा आपण खूप काही करू शकतो. तर अधिक मासात 33 दिवे लावण्यामागील रहस्य, 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होण्याचे संकेत, शेवटचे काही दिवस शिल्लक, शेवटच्या दिवसात करा ही सेवा, होईल अत्यंत फलदायी. चला, हिंदू धर्मात अधिक मासाला पुरुषोत्तम मास आहे, मास म्हणले जातात. सर्व महिन्यामध्ये सर्वात पवित्र असे मानले जाते. असे म्हटले जाते की या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले तरी त्यातून अक्षय पुण्य प्राप्त होते. म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात 33 या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहीत आहे का? चला, या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता हे जाणून घेऊया. 33 दिवे आणि 33 कोटी देवतांचे रहस्य. पौराणिक श्रद्धानुसार आपली संस्कृती ही 33 कोटी देवतांनी भरलेली आहे आणि 33 कोटी देवतांचा वास हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे. श्रेणी किंवा कोटी असंही म्हटलं जातं. देवतांचे अस्तित्व मान्य करते. अधिक मासात दीपदान करणे, दिव्याचे अर्पण करणे हे अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक मानले जाते. म्हणून या काळी दिव्यांचे अर्पण करणे, दान करणे खूप महत्त्वाचे मानले आहे. जेव्हा आपण 33 वाती किंवा 33 दिवे प्रज्वलित करतो तेव्हा हे अर्पण थेट त्या 33 कोटी देवतांना समर्पित केले जाते. या सर्व दैवी शक्तींचा आशीर्वाद एकाच वेळी प्राप्त करून घेण्याचे हे एक प्रतिकात्मक माध्यम ठरते. दीपदान कसे करावे, कधी करावे, कोणी करावे? तर आता अधिक महिन्यातले काहीच दिवस शिल्लक आहे, तर या दिवशी सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता. दिवस कुठलाही असो, कारण हा महिनाच एक पर्वकाळ आहे. यासाठी कोणत्याही भव्य तयारीची आवश्यकता नाही. खरी भक्ती ही हृदयात वसलेली असते. भौतिक संपत्तीत नव्हे. खाली दिलेल्या 2 पद्धतीपैकी जी पद्धत तुम्हाला अधिक सोयीस्कर वाटेल तुम्ही ती पद्धत निवडू शकता. महादीपक म्हणजे काय? तर एक मोठा भव्य दिवा, एक मोठा मातीचा दिवा घ्या. त्यामध्ये 33 वाती ज्या आहेत त्या ठेवल्या तरी सुद्धा चालतील. त्या सर्व वाती एकाच वेळी प्रज्वलित करा. असं केल्याने आध्यात्मिक फळे प्राप्त होतात आणि 33 देवतांपर्यंत हे 33 दिव्यांची जी ज्योत आहे ती पोहोचली जाते, अशी श्रद्धा आहे. पृथक दीप म्हणजे स्वतंत्र दिवे. तुम्ही 33 दिवे लावून सुद्धा स्वतंत्र दिवे, छोटे छोटे जे दिवे असतात ना, ते 33 घेतले आणि ते दिवे जरी प्रज्वलित करण्याचा पर्यायही निवडू शकता. तेलाची निवड. जर तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर याबद्दल किंचितही काळजी करू नका. तुम्ही त्याऐवजी मोहरीचं तेल किंवा मग तिळाचं तेल वापरू शकता. आता बऱ्याच वेळेस काय होतं, 33 दिवे लावायचे तर इतकं तूप कुठून आणणार असा प्रश्न खूप वेळेस पडतो. तर या ठिकाणी तुम्ही तेल वापरू शकता. ईश्वर तुमच्या श्रद्धेकडे पाहतो, तुमच्या खिशातील संपत्ती नव्हे. अधिक मासातील दीपदान इतके विशेष का मानले जाते? आता अधिक मास तर संपत आलेला आहे, पण शेवटच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही भरपूर सेवा करू शकता, भरपूर काही करू शकता. जर तुम्हाला महिनाभर शक्य झालेलं नसेल तर तुम्ही या दिवसात ही सेवा करू शकता. केवळ तुमच्या घरातील देव्हाऱ्यापुरतेच मर्यादित न राहता अधिक मासादरम्यान खालील ठिकाणी दिवे अर्पण केल्यास तुमचे भाग्य खरोखर उजळू शकते. आणि तुळशी पूजन हे सुद्धा खूप अत्यंत जे आहे लाभकारी आहे. विष्णू देवाला तुळशी अत्यंत प्रिय आहे. अधिक मासादरम्यान तुळशीच्या रोपाजवळ तुम्ही जर महिन्याभरात दिवा लावणं तुम्हाला शक्य झाले नसेल तर हे राहिलेल्या काही दिवसांमध्ये सुद्धा तुम्ही तुळशीला दिवा लावू शकता. ही एक अत्यंत महत्त्वाची धार्मिक कृती मानली जाते. या कृतीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवास रोखला जातो. आकाशदीप. प्राचीन काळी लोक एका उंच बांबूच्या काठीच्या टोकावर दिवा टांगून ठेवत असत. यालाच आकाशदीप म्हणून ओळखले जात असे. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मार्ग दाखवण्यासाठी ही प्रथा पाळली जात होती. पण आता ही प्रथा कुठेतरी मागे पडली आहे आणि ह्या प्रथेचं बऱ्याच जणांना माहिती सुद्धा नाही आहे. तर तुम्ही तुमचे पूर्वज म्हणजे कोणी घरामध्ये असेल तर तुम्ही त्यांना हे नक्की विचारू शकता. नद्या, तलाव. वाहत्या पाण्यामध्ये दिवे अर्पण केल्याने अकाली मृत्यूची भीती जी आहे नाहीशी होते आणि अकाली मृत्यूसुद्धा होत नाही. तर हे सुद्धा आपण खूप श्रेष्ठ आहे. हे सुद्धा आपण या अधिक महिन्याच्या काही राहिलेल्या दिवसांमध्ये करू शकतो.
अधिक मासाच्या सोमवती अमावस्या, जी की आता उद्या आहे, म्हणजे 15 जूनला आहे. कोणत्या गोष्टीचं कराल दान? महादान नक्की करा. कोणते दान करणार? तर अमावस्या दान धर्मासाठी अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गरजू लोकांना मदत करण्याची आणि विशिष्ट वस्तूंचे दान करण्याची प्रथा आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करावे दान? तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार दान करू शकता. असं नाही आहे की दान भरपूर असावं. तुमच्याकडे छोट्यातलं छोटं काही असेल तर ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. अमावस्येला कोणत्या गोष्टीचं दान करावं पाहूया चला. अधिक मास सोमवती अमावस्या. अमावस्येला महादान. गरिबांना कोणत्याही गोष्टी देणं ठरू शकतं उत्तम. हिंदू पंचांगानुसार अधिक मासाला विशेष महत्त्व आहे. हा अतिरिक्त महिना साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि तो भगवान विष्णूला समर्पित मानला जातो. अधिक मासात केलेले नामस्मरण, भक्ती, तपश्चर्या, दान, धार्मिक पूजा, महत्त्व सर्वच जे आहे खूपच जे आहे फलदायी आणि लाभकारी मानलं जातं. सर्व कार्ये सामान्य दिवसांमध्ये केलेल्या कार्यापेक्षा अधिक फलदायी मानले जातात. 2026मध्ये उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावस्या म्हणजे 15 जून रोजी आहे अमावस्या. अधिक मासाच्या सोमवती अमावस्येला काय करायचं दान? तर तुम्ही काहीही दान करू शकता. अन्न करू शकता, वस्त्र करू शकता, इतर काही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही दान करू शकता. अधिक मासाच्या अमावस्येला कोणत्या वस्तूचे दान करावे, कोणची वस्तू शुभ आहे असं बऱ्याच वेळांना वाटतं, पण असं काही नसतं. आपण काही दान करू शकतो. अन्नदान केलं तरी उत्तम आहे, वस्त्रदान केलं तरी उत्तम आहे, दीपदान केलं तर सर्वोत्तम आहे. तर अन्नदान सर्वोत्तम मानले जाते. भुकेल्या व्यक्तीला भोजन देणे यापेक्षा पुण्य नाही. जर आपल्याला भूक लागली आणि टायमावर आपल्याला अन्न मिळालं तर आपलं जो आत्मा असतो अगदी तृप्त होतो. तसंच काहीसं अन्नदानाचं आहे. अन्नदान उत्तम मानले जाते. भुकेल्या व्यक्तीला भोजन देणे किंवा डाळ, तांदूळ, गहू, डाळी यांसारख्या अन्नपदार्थाचे सुद्धा तुम्ही दान करू शकता. हे सर्वात पुण्यकर्मांपैकी एक मानले जाते. अनेक धार्मिक ग्रंथामध्ये अन्नदानाला महादान मानले आहे. त्यानंतर दुसरं आहे वस्त्रदान. तर वस्त्रदान सुद्धा खूप उत्तम आहे. गरजूंना स्वच्छ आणि वापरण्यायोग्य कपडे दिवे. आता वस्त्रदान म्हणजे काय? आपण वापरलेले कपडे अजिबात दान करायचे नाही. तर आपल्या ऐपतीनुसार आपण कमी खर्चामध्ये सुद्धा कपडे घेऊन जे आहेत आपण दान करू शकतो. या आणि सेवेची भावना दृढ होते. तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार दान करावे. दान हे सर्वात पुण्याचं काम आहे. याची गवगवा न करता तुम्ही दान करावे. म्हणजे कोणालाही न सांगता दान नेहमी हे गुप्त दान असावं. कोणालाही न सांगता दान केलं ना तर त्याचं फळ जास्त पटीने मिळतं. त्यानंतर तीळ आणि गुळाचे दान करू शकता. अमावस्याच्या दिवशी तीळ आणि गुळाचे दान करण्याची परंपरा अनेक ठिकाणी प्रचलित आहे. हे शुभ आणि फायदेशीर सुद्धा मानले जाते. पाण्याशी संबंधित दान करू शकता. म्हणजे उन्हाळ्यामध्ये गरजू व्यक्तींना पाणी देऊ शकता प्यायला, किंवा मग ज्यांच्याकडे पाणी साठा कमी आहे त्यांना पाणी साठा देऊ शकता. मातीची भांडे देऊ शकता, किंवा येणाऱ्या जाणाऱ्या साठी पिण्याच्या पाण्याची सोय करा. किंवा मग जे गायी असतात, जे प्राणी असतात, पशु असतात त्यांनासुद्धा तुम्ही पाण्याची सोय केली तरीसुद्धा अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. गोसेवा आणि प्राणी व पक्ष्यांना भोजन देणे, गायींना चारा पाणी देणे, पक्ष्यांना अन्न दाना पाणी पुरवणे, इतर प्राण्यांची सेवा करणे ही देखील दया आणि सदाचाराची महत्त्वाची रूपे आहे. दान म्हणजे काय? तर फक्त माणसांना दान देणं असं नाही. आपण गाय, पशु, प्राणी यांची सुद्धा आपण मदत केली तर ती सुद्धा आपल्याला दानच होतं. त्यानंतर शिक्षण, गरजेच्या वस्तूचे दान करू शकता. गरजू मुलांना पुस्तके, वह्या, अभ्यासाचे साहित्य देणे हे आजच्या काळात एक महत्त्वपूर्ण दान मानले जाते. यामुळे कोणाचे तरी भविष्य सुधारू शकते. हे सुद्धा खूप मोठं दान आहे. कारण बरेचसे जण असे असतात की ते स्वतःच्या खर्चातून ते त्यांचा जो वह्या पुस्तकांचा खर्च आहे उचलू शकत नाही. तर तसं सुद्धा तुम्ही करू शकता. अधिक महिन्यात दान का करावे जाणून घ्या. तेथील दानाचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व. दान करताना देण्याचाही विचार करा. नेहमी आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार. आपल्या क्षमतेच्या वरचं दान कधीही करू नका. दिखाव्यापेक्षा सेवा आणि करुणेची भावना सर्वात महत्त्वाची मानली जाते. अधिक मासाची अमावस्या आपल्याला हा संदेश देते की इतरांना मदत करणे हाच मोठा धर्म आहे. अधिक महिना हा खरं तर धोंड्याचा महिना समजला जातो. या महिन्यात केलेलं दान हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं.
त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं दान नक्की द्या आणि फक्त समाधानी राहा आणि समाधान ठेवून हे दान द्या. तुमच्या क्षमतेनुसार दान द्या, क्षमतेपेक्षा जास्त दान देऊ नका. अधिक मासातील व्रतांचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी मासाच्या शेवटच्या दिवशी काय करावं, शेवटच्या दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने उद्यापन कसं करावं, यासाठी पूजेची तयारी, दानविधी, ब्राह्मणांना भोजन देणे महत्त्वाचे मानले जाते. अधिक मासाच्या उद्यापनाची सविस्तर पद्धत. आता अधिक मासाचा पूर्ण महिना सेवा केली आहे, दान केलं आहे, सगळं केलं आहे, पण जर तुम्ही उद्यापनच केलं नाही तर मग ते पूर्णपणे व्यर्थ आहे. तर पूजेची तयारी कशी करायची? अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी किंवा एकादशी, द्वादशी अथवा पौर्णिमेला उद्यापन करणे शुभ मानले जाते. पण जर तुम्ही या तिथींना उद्यापन केले नसेल तर तुम्ही शेवटच्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान करावे, घरामध्ये किंवा देवघरात कलश स्थापना करावी, कुलदैवताची विधिवत पूजा करून अधिक मासात केलेल्या जपाची आणि 33 व्रताची सांगता करावी. 33 दिव्याचे दान. अधिक मासात 33 दिवे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. गव्हाच्या पिठाच्या दिव्यांमध्ये तुपाची वात लावून हे दिवे मंदिरात किंवा तुळशीजवळ प्रज्वलित करावे, जे की मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर ब्राह्मण भोजन की दान आणि उद्यापनाच्या दिवशी यथाशक्ती किंवा 3 जोडप्यांना, ब्राह्मण असो कोणी असो, 3 जोडप्यांना तुम्ही आमंत्रित करून त्यांना फळे, वस्त्रे, दक्षिणा आणि 33 वस्तूंचे दान करावणे. उदाहरणार्थ 33 लाडू, 33 फळे असं. आलेल्या अतिथींना सन्मानाने भोजन द्यावे आणि सर्वांचे आशीर्वाद घ्यावेत. तर या पद्धतीने उद्यापन करावे. होम हवन जर तुम्ही मासाभरात कोणतीही विशेष पूजा वा पारायण उदाहरणार्थ केली असेल तर उद्यापनाच्या दिवशी ही सर्व देवतेच्या मंत्रांनी किंवा पुरुष सुक्ताने लहानसे होम हवन करून पूर्णाहुती द्यावी, म्हणजे तुम्हाला त्या पूजेचं सुद्धा छान पद्धतीने फळप्राप्ती होते. तर अशी काहीशी ही उद्यापनाची विधी होती. महिनाभर काहीही सेवा झाली नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही या शेवटच्या दिवसात करा या पद्धतीची सेवा, जी की तुम्हाला नक्कीच होईल लाभकारी. तर अजिबात गमावू नका. शेवटचे काहीतरी दिवस राहिलेले आहे, अगदी 2 ते 3. चला भेटूया अशाच एका माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.